अमेरिकेचं जर तुम्ही विकास बघितला आणि अमेरिकेचं कर्ज बघितलं ना, तर अमेरिकेच्या स्थावर जंगल मालमत्तेच्या दुप्पट कर्ज त्यांच्यावर आहे. कर्ज हे कुठेही निगेटिव्ह बाब नाही. आता उदाहरणार्थ 2047 पर्यंत जर का माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या मनामध्ये असलेला भारत शक्तिमान करायचा असेल, तर त्याकरता देवेंद्रजी फडणवीसांनी चतुरस्र त्या ठिकाणी विकास करायचं ठरवलेलं आहे. आणि विकासाकरता निश्चितपणे कर्ज घ्यावं लागणार आणि कर्ज फेडण्याची क्षमता ह्या राज्यामध्ये आहे. विश्वासाने सांगतो, हे घेतलेलं कर्ज पूर्वी साधारणपणे आता 10-11च्या मध्ये आणि अधिक सुद्धा कर्ज घेतलं जाईल. कारण जर विकास करायचा असेल तर तो लोकांना गतीनं आणखी 50 वर्षांनी तो विकास आणि ते विकासाची फलं मिळण्यापेक्षा माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, देवेंद्रजी फडणवीस आणि आम्हा सर्वांचा विचार तोच आहे की लवकरात लवकर सगळ्या गोष्टी जनतेला उपलब्ध व्हाव्या आणि त्याकरता कर्ज आणि महाराष्ट्र सरकारची जी एकूण उत्पादन क्षमता आहे भविष्य कालामध्ये याच्यातून मिळणारा जो फायदा आहे तो कर्ज फेडीकरता निश्चितपणे अधिक आहे. हे बघा, बाब अशी आहे की पूर्वी हीच तर स्थिती होती. त्यातल्या त्यात 2014 पासून देवेंद्रजी फडणवीस यांनी आणि आता माननीय नरेंद्रजी मोदी, आता पूर्वी रस्ते कसे होते, नितीनजी गडकरी यांनी जी रस्त्यांची जबाबदारी घेतल्यानंतर देशामधले नुसते महाराष्ट्रात देशात ते रस्ते रुंद झाले. म्हणजे अमेरिकेसारखं ज्या देशामध्ये रस्ते, पाणी, वीज याची उपलब्धता असते तो देश विकसित होतो. आणि त्या अनुषंगानं पावलं अतिशय चांगली दमदार टाकली जाते आणि जनतेमध्ये अजिबात चिंता करायची गरज नाही. ज्या विश्वासानं आम्ही या ठिकाणी जनतेला समोर जाऊन जनतेच्या हिताकरता हे निर्णय घेत आहोत, तर जनतेला दुःखात नेणारी कुठलीच भूमिका घेतली जाणार नाही. बघा, बाब असे की टायगरचा जीव हा 4 प्रकाराने गेलेला आहे. टायगर एका आपल्या ज्याला सीमा ज्याला त्या करतात आपले टेरिटरी, त्यावेळेला 2 वाघामध्ये संघर्ष होतो. त्यामध्ये काही वाघ जखमी झाले, काही वेळेला दोन्ही वाघ मृत झाले. काही ठिकाणी डिसीजच्यामुळे वाघांचा मृत्यू झाला. काही ठिकाणी रस्ते ओलांडताना, काही ठिकाणी रेल्वे ओलांडताना, काही ठिकाणी लोकांनी वाघाच्या भीतीपोटी इलेक्ट्रिकल असे वायर टाकली आणि त्याच्यामध्ये कनेक्ट होऊन त्या ठिकाणी वाघात ही गोष्ट खरी. परंतु या टप्प्यात वाघाची वाढलेली संख्या म्हणजे वाढलेली संख्या आहे म्हणून वाघ मृत व्हावेत अशी आमची इच्छा नाही. वाघाचं जतन व्हावं. परंतु ह्या ज्या आपण म्हटलेली किती संख्या सांगितली आपण, 110 ही साधारणपणे गेल्या 2-3 वर्षामधली फिगर आहे आणि ती कमी रोखण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. याचं उत्तर दिलं तर राजकीय उत्तर होईल आणि मी ते राजकीय उत्तर देऊ इच्छित नाही. फक्त नवी मुंबईच्या अनुषंगाने मी सांगतो, नवी मुंबईच्या जनतेला 24/7 पाणी मिळतं. माझ्या लक्षात आलं की जी लोकसंख्या 2035ला आम्ही अपेक्षित केली होती ती लोकसंख्या 2025ला मॅच झाली. आणि म्हणून त्याचा विचार करता माननीय मुख्यमंत्री मोदयांना सांगितलं की आणि आता त्या ठिकाणी कर्जत तालुक्यामध्ये 2 धरणं बांधली जाणार आहेत, एक शिलार आणि एक पोशीर. त्या माध्यमातून नवी मुंबई, कर्जत, खालापूर, पनवेल, त्याचबरोबर बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आणि काही भाग ठाण्याकरता सुद्धा, ठाण्याकरता कालू धरण आहे ते अंतिम टप्प्यामध्ये पूर्णत्वाला जाणार आहे. साधारणपणे कालू धरणाचं पाणी ठाणे शहराला पुढच्या वर्षी मिळालं तर मला आश्चर्य वाटणार नाही. आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्याच नेतृत्वाखाली 2 जलसंपदा मंत्री इकडे गिरीश महाजन आहेत, तिकडे राधाकृष्ण विखे पाटील आहेत. आणि ज्याला मी गिरीश महाजनाशी बोललो त्यांनी सांगितलं युद्ध पातळीवर आम्ही कालू धरणाचं पूर्णत्व करू आणि त्या योगे ठाणे शहराला, काही त्याच्यातला भाग कल्याणला आणि काही भाईंदरला त्याच्यात पाणी. का चुकीच्या पद्धतीने वृक्षतोड झाले असेल तर तशा प्रकारची माझ्याकडे तुम्ही तक्रार करा. महानगरपालिका क्षेत्रामध्ये
वृक्ष प्राधिकरण ही एक कमिटी असते आणि त्या वृक्ष प्राधिकरण कमिटीचे आयुक्त त्याचे प्रमुख असतात. त्याच्यामध्ये विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी त्याचे सदस्य असतात, पर्यावरणप्रेमी पण ते सदस्य असतात. तर त्या लोकांच्या समितीसमोर ती वृक्ष तिथून काढण्याची, खरं म्हणजे वृक्ष तोडण्यापेक्षा वृक्षाचं स्थलांतर करण्याची भूमिका मोठ्या प्रमाणामध्ये राज्य शासनाने घेतलेली आहे. ज्या ज्या वेळेला मोठे मोठी रस्ते निर्मिती होते त्यावेळेला तिथले वृक्ष तिथून मुलासकट काढून अन्य ठिकाणी त्याचं रोपण करण्याची भूमिका घेतलेली आहे. चुकीच्या पद्धतीने जर कोणी जर वृक्ष तोडले असतील तर तुम्ही तक्रार करा, त्याची उच्चस्तरीय चौकशी करून त्या तोडणाऱ्या लोकांना पनिश करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू. गॅसच्या तुटवड्यामुळे आता जंगलात जो लाकूड आहे तोडायचं काम चालू झालेलं आहे. तो कमर्शियल आहे की आता लाकूडावर जेवण बनवतात. मग याच्यावर काय करणार? हे बघा, जंगलामध्ये असलेली झाडं सुद्धा कधी ना कधी त्यांचं आयुष्य संपतं, ती सुकतात. वन विभागाचे लोक ती झाडं काढण्याचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला देतात आणि ती झाडं लिलावानं त्या त्या जिल्ह्यात त्या त्या तालुक्यामध्ये विक्री होते आणि प्रत्येक ठिकाणी तशी झाडांची म्हणजे वृक्ष म्हणजे पूर्वीच्या काळी वृक्ष तोडू नये ही गोष्ट खरी आहे, परंतु मेलेला वृक्ष असं पुजण्यापेक्षा त्याचं तोडून जर लोकांना सरपण म्हणून जर वापर केला गेला तर चांगलाच आहे. आता तुम्हाला सांगतो, आदिवासी विभागामध्ये सुकलेल्या झाडाची लाकडं आदिवासींनी न्यावीत आणि आपली गुजराण करावी अशी इच्छा आहे. परंतु आता नरेंद्रजी मोदी यांच्या अतिशय गतिमान सरकारमुळं खेडे गावामध्ये आणि आदिवासी पाड्यांमध्ये सुद्धा गॅस गेलेला आहे. आता हे अमेरिका, इराक, इस्रायल या युद्धामुळे इंधनाची थोडीशी कमतरता झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मीच सांगितलेलं आहे की वन विभागाच्या विविध ठिकाणी असलेली लाकडं असतील ती लाकडं उपलब्ध करून द्या, जेणेकरून लोकांची परवड होणार नाही. आयुक्तांच्या देखरेखीखाली काम करत असते, पण ठाण्यामध्ये जी आहे समिती ती थोडी वादाच्या भोवऱ्यात आहे आणि उच्च न्यायालयाने आजच निर्णय दिलाय. पुन्हा तुम्ही त्यांना ठेवलं कसं अधिकाऱ्यांना, असा प्रश्न न्यायालयाने विचारलाय. हे बघा, माझं म्हणणं असं आहे की ज्या लोकांनी चुकीची कामं केली असतील त्या लोकांची SIT मार्फत चौकशी केली जाईल. ती कुठल्याही शहरातले असो. या राज्याचा एक मंत्री म्हणून ही आमची कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आणि चुकीचं काम करणाऱ्या माणसाला रोखण्याची भूमिका कुठल्याही मंत्र्यांनी घेतली तर तो त्याचा अधिकार आहे. चुकीचं आहे ते तुम्ही एक बाब तुम्ही त्या सन्माननीय नगरसेवक राजेश मोरे यांचा जो अर्ज असेल तो माझ्याकडे पाठवा. मी पालघरचा पालकमंत्री असो तर ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे आणि मंत्रिमंडळाचा सदस्य म्हणून आमची कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्या बाबतीमध्ये वृक्ष प्राधिकरणाच्या जी कमिटीच्या विषयी जे काय वादविवाद आहेत ते पण नाहीसे केले जातील. वृक्ष प्राधिकरण कमिटी मजबूत केली जाईल. कुठल्याही प्रकारे पर्यावरणाचा समतोल राहणार नाही अशी क्रिया करत असेल त्याला बंधनं घातली जातील. परंतु भाजपला योग्य पद्धतीने बोलल्या गेला जात नाही असे भाजपच्या लोकांनी आरोप केलेला आहे. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मागील 4 वर्षामध्ये कशा पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढे पैसे आले त्याची जी का माहिती ती सादर, परंतु शिवसेनाच्या माध्यमातून कुठलीही माहिती किंवा प्रशासनाच्या माध्यमातून माहिती दिली जाते. त्यामुळे 2 सभामध्ये गोंधळ घोटाळा पाहायला भेटतो. हे बघा, ठाण्यातले माझे सर्व सहकारी दे आर क्वाईट ब्रिलियंट. स्वतःचा अधिकार प्रस्थापित कसं करावं यामध्ये त्यांना गणेश नाईकची गरज लागेल असं मला वाटत नाही. आणि उच्च स्तरावर जर का माननीय उपमहापौरांनी आपली व्यथा मांडली असेल तर माननीय रवींद्रजी चव्हाण आमचे प्रदेशाध्यक्ष ही बाब माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणतील. त्याच्यातून सांगोपांग चर्चा होऊन तो प्रश्न सुटेल असं मला वाटतं.
हे बघा, मी विनम्रपणे सांगतो, मला इथे राजकारणाचं खरं विषय काढायला इच्छा नव्हती. नवी मुंबईमध्ये महायुती नव्हती. नवी मुंबईमध्ये भाजप स्वतंत्र लढली आणि नवी मुंबईत जो कारभार होता ना, टू द पॉइंट कायदा नियमावलीच्या चौकटीमध्येच होतोय. आता इथे ठाण्यामध्ये महायुती होती. महायुतीमध्ये जे काय अटी शर्ती नियम जे काय ठरले असेल त्या पद्धतीने करावं. आता ते करून घेण्याची जबाबदारी तर माझी नाही आहे, परंतु उपमहापौरांनी जर प्रदेशाध्यक्षाकडे आमच्या शहराध्यक्षांकडे सांगितले असेल, शहराध्यक्षसुद्धा म्हणजे आमच्या प्रदेशाध्यक्ष माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलतील आणि हा महायुतीतला प्रश्न आहे तो सौजन्यानं अतिशय चांगल्या चर्चेतून तो मार्ग मोकळा होईल. सर आपल्या जनता दरबार पुन्हा चालू होणार? हो हो, आता बघा हे अधिवेशन संपल्यानंतर पहिला जनता दरबार आहे नवी मुंबईत, दुसरा पालघरला, तिसरा ठाण्याला. सर आपण वॉलबॅगची भूमिका म्हटलंय, पण ठाण्यामध्ये मात्र भाजपला वॉलबॅगच्या भूमिकेत पाहिजे तितकं यश येत नाहीये. हे बघा, बाब अशी आहे की राजकारणामध्ये विविध प्रकारचे पैलू असतात. त्या सगळ्या पैलू काय आम्ही पत्रकार बांधवांशी आम्ही काय नाही आणि आता काय अडचण नाही. एकदा आमचे उपमहापौर रिॲक्ट झाले होते, त्याच्यानंतर उपमहापौर रिॲक्ट झालं तर मी काही त्याला ऐकलेलं नाहीये. आता याचा अर्थ सिस्टीम चांगली चाललेली आहे. हे बघा, महायुती आणि स्वतंत्र लढल्यानंतर प्रत्येकाचे अधिकार अबाधित असतात. ऐकला का? नवी मुंबईमध्ये घडलं ते ठाण्यात कसं, ठाण्यामध्ये महायुती झाली, कल्याणला महायुती झालेली. ओके, तर ते महायुती करताना ज्या अटी शर्ती निश्चितपणे ठरल्या असतील त्या पद्धतीचा अवलंब केला जाईल आणि उच्चस्तरीय नेत्यांमध्ये याच्यातून चर्चा होऊन मार्ग सुटेल. हॉटेल्स बंद झालेले आहेत, छोटे व्यापारी देखील बंद करण्यात आले, वडापावची दुकानं बंद झालेली, काळा बाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. 5,000 प्रति सिलेंडर विकला जात आहे. मात्र शिधाव वाटप दुकानावरती काही ठिकाणी कारवाई होते, मात्र अनेक तक्रारी येत नाही. आता जर अशा प्रकारचे निवेदन असतील ते मला द्या. मी माननीय भुजबळ साहेबांना म्हणजे सोमवारी भेटतो, त्यावेळेला लगेच त्यांची यंत्रणा सक्रिय करायला मी सांगतो त्यांना. मात्र ते कारवाई केली तर त्यांना जो मिळणारा गॅस आहे तो पण थांबला जाईल, म्हणून 5,000चा गॅस देखील घ्यावा लागतो. हे बघा आर्टिफिशियल शॉर्टेज, माझं तर म्हणणं आहे असे, कधी कधी लोकांमध्ये पॅनिक सिच्युएशन होते, याला 2 आणखी सिलेंडर घेऊन ठेवूया, ते सिलेंडर घेऊन ठेवूया ना, याच भावनेतून नंतर शॉर्टेज निर्माण होतो. आणि मी तुम्हाला सांगतो की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एकूण ज्याला कौशल्य आहे, आता दुनियाची आली नाही पण भारताची गॅसची जहाजं आली ना, इराणच्या त्या प्रदेशातून अन्य तिथून दुसऱ्यांची नाही आली, पण भारताची जहाजं गुजरातला पोहोचली, केरळला पोहोचली, आता मुंबईला पण आलेलं आहे. म्हणजे आपलं नेतृत्व सक्षम आहे आणि आपल्या जनतेनं पॅनिक होण्याची गरज नाही. ठीक आहे, शेवटी प्रश्न असा आहे की अवेली पाऊस पडल्यानंतर छत्री नसते नेलेली, भिजतं, एका दिवशी भिजतो, दुसऱ्या दिवशी माणूस विचार करतो, आबालाकडे बघतो आणि छत्री नेतो. तर अशा प्रकारची सगळ्या जनतेनं आणि अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे, अशा सिच्युएशन वेळेला कालाबाजार करणार आहे, यांना तर अजिबात माफ करण्यात येणार नाही. तुम्ही तक्रारी द्या, त्या तक्रार जे कोण घटक असतील ना त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम आम्ही करू. दादांना ते हे बघा, हे जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न गणेश नाईकशी लागू होत नाहीत. त्याकरता आपण योग्य व्यासपीठावर आपण प्रश्न विचार. महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. ऐकून घ्या, मे महिन्यापासून जे पावसाला सुरुवात झाली, मे महिन्यामध्ये नुकसान झालं, जूनमध्ये, जुलैमध्ये, म्हणजे एकाच शेतकऱ्याच्या पिकांवर दोनदा पावसाचा पुराचा अटॅक झालाय. या सर्व प्रत्येक गोष्टीची दखल घेतलेली आहे आणि महाराष्ट्र सरकार किंबहुना काही ठिकाणी केंद्र सरकारची मदत सुद्धा येते. निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. चला, बोला. बरेच दिवस झाले अधिवेशनाच्या आधी जेवढे बिबट्या नागरी वस्तू द्यायचे ते अचानक बंद झाले, तर काय त्याला काय केलं मी लक्षात आलं का, की सुदैवानं परिस्थिती आज निर्माण झाली, त्याला कारण
दुर्दैवानं अजितदादांचं झालेलं निधन, त्या कालखंडामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला हा प्रश्न निघाला, त्याला अजितदादांनी सांगितले, नाईक साहेब मी सुमोटो माझ्या DPDC मधून 11 कोटी रुपये पिंजऱ्याहून करता देतो. लगेच राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं मी देतो. मी गिरीश भाऊ महाजनांना सांगितलं तर पुढे 1-1.5 वर्षामध्ये कुंभमेळा येणार आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये बिबट्यांचा ॲडव्हान्समध्ये बंदोबस्त करायला लागेल. तर विनोदाने म्हटलं एखादा बिबट्या जर त्या कुंभमेळ्यामध्ये जर गेला, विनोदाचा भाग आहे, इट्स नॉट सिरियस, आम्ही ते जाऊ देणार नाही. परंतु गिरीश भाऊंना सांगितलं की तुम्ही आता ॲडव्हान्समध्ये मदत द्या, कारण ते आपत्ती मंत्री नाहीत, आपत्ती निवारण मंत्री आहेत. कोणी काय म्हणतात आपत्ती मंत्री. तर म्हणजे गिरीश भाऊ म्हटलं तुमच्या वतीने मी सांगतो, आणि गिरीश भाऊंनी सांगितलं की तुम्हाला जी गरज आहे तेवढे पैसे तुम्ही सांगा, त्या पद्धतीनं पैसे दिले जातील. आता पुणे जिल्ह्यात शिरूर, आपले जुन्नर आणि तिकडच्या अहिल्यानगर भागामध्ये साधारणपणे 450 बिबटे पिंजऱ्यामध्ये, त्याच्यातले पहिला टप्पा म्हणून 25 बिबटे गुजरातमध्ये वनताराला पाठवले, आणखी 25 बिबटे, कारण त्याकरता केंद्रीय वन्यजीव विभागाची परवानगी घ्यावी लागते आणि काही बिबट्यांचं स्थलांतर आपल्या विविध प्राणी संग्रहालयामध्ये करण्यात येणार. आता ती पॅनिक सिच्युएशन थांबलेली आहे, परंतु ते शेवटी असं आहे की अपघात आता नाही घडला, परंतु आपण जातो तर अपघात घडू शकतो. तर अशा प्रकारच्या ह्या मोठ्या बिबट्यांची संख्या 4 पट वाढलेली आहे, वाघांची संख्या 4 पट, म्हणजे या अर्थानं वन विभाग म्हणजे सक्रिय, म्हणजे ते यशस्वी झालेलं आहे, म्हणजे वाढवण्याकरता, म्हणजे आता तर दे आर डुईंग देअर ड्युटी प्रॉपर. परंतु ते वाढलेले बिबटे हे जनसामान्याकरता त्रासदायक होत आहेत. त्यांचा विविध बंदोबस्त करण्याकरता मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याला एक बिबट सफारी करण्याचा विचार आहे. ते संपूर्ण आराखडा मी एक दिवशी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन, म्हणजे ठाणे शहराचा जिल्हा इथे तुम्हाला सादरीकरण करेन, पालघरला करेन, गरज पडली तर मग अन्य मागणी करतील रायगडला करू, पण ठाणे हा संपर्क मंत्री म्हणून आणि पालघर पालकमंत्री म्हणून या 2 ठिकाणी ते सादरीकरण पक्क करणार आहे. ओके. धन्यवाद.